आणि आता बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। या हत्या प्रकरणाला 1 महिना झाला तरी सुद्धा वाल्मिक कराडला आरोपी करण्यात येत नाहीये, त्याला मोक्का लावण्यात येत नाहीये असा थेट आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय। देशमुख कुटुंबियांचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज टॉवरवरती चढून या संदर्भात आंदोलन करणार आहेत, तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सुद्धा सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्याला सुद्धा मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं कळतंय। आणि आता बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। या हत्या प्रकरणाला 1 महिना झाला तरी सुद्धा वाल्मिक कराडला आरोपी करण्यात येत नाहीये, त्याला मोक्का लावण्यात येत नाहीये असा थेट आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय। देशमुख कुटुंबियांचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज टॉवरवरती चढून या संदर्भात आंदोलन करणार आहेत, तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सुद्धा सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्याला सुद्धा मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं कळतंय।